हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये। तर आजची आपली रेसिपी आहे गरमागरम मुळ्याचा पराठा। यासाठी मी घेतलेली आहे 2 वाट्या कणिक, त्याच्यामध्ये थोडं मीठ। कणिक आपण मळून घेऊया। हिवाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात मुळा मिळतो। लहान मुले मुळा खात नाही, त्यासाठी हा पराठा खूप छान होतो। सकाळी नाश्त्याला गरमागरम मुळ्याचा पराठा लहान मोठे सर्वांना आवडेल। आपला हा मुळी पराठा स्टफ्ड पराठा आहे। कणिक मळून झालेली आहे। आता यासाठी मी एक मुळा घेतलेला आहे। मुळ्याचे वरचे साल काढून घेऊ। साल काढून झाले की मुळा किसून घ्यायचा। आता यामध्ये थोडं मी मीठ टाकणार आहे। मीठ घातल्यामुळे मुळ्याला पाणी सुटेल, ते पाणी काढून घ्यायचं। बघू शकता मुळ्याला खूप पाणी सुटलेलं आहे, ते पाणी काढून घेऊ। आता यामध्ये मी थोडी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि थोडे मसाले टाकणार आहे। हळद, थोडं तिखट, चवीनुसार मीठ। मीठ एकदम कमी घ्यायचं, आधी मीठ टाकलेलं आहे आपण। थोडं आमचूर पावडर आणि ओवा। आता हे मिश्रण मिक्स करून घेऊ। पराठा करण्यासाठी आपण एक पारी तयार घेऊ कणकेची। पारी आतून जाड आणि बाहेरून पातळ अशी ठेवायची। यामध्ये 1 चम्मच स्टफिंग भरलेलं आहे। हलक्या हाताने अलगदेचा पराठा लाटून घेऊ। पातळ असा पराठा लाटून घ्यायचा। तवा गरम झाला आहे, त्यामध्ये मी तेल लावलेलं आहे आणि पराठा दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊया। हा पराठा दह्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस यासोबत छान लागतो। आपला पराठा तयार आहे। एकदम चमचमीत आणि क्रिस्पी असा पराठा। तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पराठा आणि दह्याची चटणी रेडी। बाय बाय।